क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। सर्वप्रथम मी तुमचा धन्यवाद बोलतोय आणि मी पक्षाचा धन्यवाद बोलतोय। मला एक माझ्यावर निष्ठा ठेवून मला एक एबी फॉर्म देऊन मला पक्षाचा अधिकृत उमेदवार दिले आणि जनता माझी संगती आहे, सपोर्टला आहे। त्या पद्धतीने मी इलेक्शन लढत आहे। जनताचा साथ मला जास्तीत जास्त भेटत आहे। घराणेशाही म्हणजे घरातच सगळे तिकीट तुम्हाला घरातच पाहिजेत आणि पैसेवाले लोकांनाच पाहिजे। इथे एक सामान्य जनता कार्यकर्ता ह्या लोकांना नाही पाहिजे। विकास आघाडी गरीब नाही पाहिजे ना, याला श्रीमंत लोक पाहिजे। त्यासाठी मी गरिबांसाठी लढतोय। मी स्वतः एक सामान्य घरातला कार्यकर्ता आहे। मी लोकांसाठी झगडणारा कार्यकर्ता आहे, दिवस रात एक करणारा आहे। अर्ध्या रात्री बरात्री आणून मला कधी पण फोन करा, कदाचित एनी टाइम मी 24/7 यांच्यासाठी उपलब्ध आहे। विजयाकडे कशी वाटचाल? 100% जिंकणार म्हणजे जिंकणार, मला खात्री आहे। जनताचा साथ देतो। 100%। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभागात समस्या म्हणजे समस्याच आहेत, अजूनपर्यंत काही झालेच नाही। यांनी 7 वर्षात काहीही केला नाही। नगरसेवक म्हणजे कुठे भेटतच नाही। आता मी जिथे जिथे जातोय, नगरसेवक कोण होता याच्या अगोदर त्याला तेच माहिती नाही। म्हणजे पैशांची जोरावर निवडून येतात। काल मला मी एक बाईट बघितली, त्यामध्ये हे सांगतात बी टीम। अरे हे निवडून आल्याच्या नंतर कुठे जाणार आहेत? हे मुसलमानचे मताखाईसाठी हे काँग्रेसमध्ये आलेत। याच्या अगोदर 1 वर्ष 2 वर्ष आधी बीजेपीलाच होते ना। म्हणजे बी टीम कोण होती याच्या अगोदर? आता परत ही सी झाली का? त्याच्यानंतर परत ही डी होईल कदाचित। ही महाविकास आघाडीने ह्याच्यावर लक्ष दिला पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये नाही आहे। या महाविकास आघाडीने कुठेतरी बघितला पाहिजे निष्ठावान कार्यकर्ता कोण नाही। 2 पैशासाठी हे लोकांनी फॉर्म मागे घेतले। आता 4 दिवस झाले काली बॅग माझे मागे मागे फिरत होती, त्यामध्ये काय होतं ते मला माहिती नाही। ती मी कदाचित एक्सेप्ट केलेली नाही आहे। त्यासाठी यांचे पायाची वालू सरकलेली आहे, म्हणून हे घाबरलेले आहेत। म्हणून त्याच्यासाठी माझ्यावर आता चिखलफेक लोकांना चालू केलेला आहे। 100% प्रभाग क्रमांक 3 ड मध्ये जनसामान्यांचं हे नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे आणि आता जनरेशन झेड आहे। म्हणजे ही जी लढाई आहे ही युवकांनी हातात घेतलेली आहे। त्याशिवाय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, तर यामध्ये जनशक्तीचा नक्कीच विजय होईल। आणि आता म्हणजे हे निवडणूक आलाय म्हणून शाहबाज पटेल घरातून बाहेर निघत नाहीये। गेल्या अनेक वर्षापासून जसे त्यांचे वडील असतील, त्यांच्या वडिलांनंतर हाय म्हणजे जे राजकारण त्यांचं चालू आहे तेव्हापासून हे समाजकारण करत आहेत। म्हणजे तळोजा गाव असेल, प्रभागातली कामे असतील। आता तुम्ही बघा, ज्यावेळेस शाहबाज पटेल मला वाटतं तो नगरसेवक पण नव्हता, त्यावेळेस मला जिल्हा कार्याध्यक्ष होता। त्यावेळी आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून तळोजा गावाला 2 420 केवीचे त्याने हे दिलेत, एमएससी ट्रान्सफॉर्मर दिलेत। म्हणजे त्याच्यामध्ये एक जिद्द आहे काम करून दाखवण्याची। तर आता रस्ते असतील, तुमचे गटारी असतील, नाले असतील, मॅन्युअल असतील, ह्याचा जर आपण लेटरचा चिट्टा गट्टा काढला तर माझ्याजवळ 8 GB चा डेटा आहे पेनड्राईव्ह मध्ये, की मी लेटर त्याला लिहून दिलेले काढलेले। 8 GB चा डेटा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या तुम्ही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता, तर आपण कितीतरी लोकांना पाठपुरावा केलाय। प्रत्येक वेळी आपण त्या पाठपुरावा करून त्या सामान्य लोकांचा प्रश्न सोडवण्याचं काम हा शाहबाज पटेल करतो। म्हणून मला असं वाटतं की 100% हा शाहबाजचा विजय नक्कीच होईल याच्यामध्ये। शाहबाजबाईला यासाठी निवडून द्यायचं आहे तर शाहबाजबाई कोणत्याही पक्षात कधी गेले नाही। जे होते एक निष्ठाने ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांच्या संगतीच राहिले। आणि विषय जर या प्रभागाचा मी जर बोलणार, ते बरेच असे बीजेपी वाले आहेत जे बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आले, ते नुसते विकासाचे मुद्दे म्हणतात, आम्ही हे केलं हे केलं। आता आपण प्रभाग क्रमांक 3 पेड गावामध्ये आहोत। हे तुम्हाला रस्ता दिसतोय, इकडे मोठा एक तलाव आहे, त्याची अवस्था विचित्र आहे। नाले नाही, पाणी नाही। जे लोकांना पाण्याची सुविधा ते अजून गावात नाही। अजूनही लोक बोरिंगचे पाणी पितात वापरायला। सिडकोचा पाणी येतो, महानगरपालिकेचा पाणी येतो, ते 1 तासभर येतो, तासभराच्या नंतर नाही येत। कुठल्या विषयावर तुम्ही केलेले विकास ते तुम्ही हे दाखवा ना, हे केलेत आम्ही पेपर वर्किंग, असं काही बोलत नाही। फक्त पेपर दाखवा, फक्त बोलून काही विकास होत नाही। त्यामुळे एक मत आहे की साहेबाजबाई निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिले पाणीचे मुद्दे जे आहेत त्या विषयावर साहेबाजबाई लढणार। सर्व समाजाचे लोक आम्हाला सपोर्ट करणार। आमच्या प्रभागामध्ये, आमच्या गाववाल्यामध्ये जात हे विषय नाहीये। जातीवादी पक्ष तुम्हाला माहिती आहे कोण आहे? या आता याच्यामध्ये प्रभाग क्रमांकामध्ये मला वाटतं शाहबाज पटेलचे मुस्लिम युवकांपेक्षा हिंदू सुद्धा जास्त मित्रपरिवार आहे त्याचा। त्यामुळे आम्ही जातीवरती राजकारण न करता आम्ही विकासाचं राजकारण करेन आणि आम्ही सर्व जातीचं समावेशक
म्हणजे आम्ही असं एकटं आम्ही फक्त आमची जात अशी घेऊन जाणार नाही, कारण आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे. तर संविधानानं अधिकार दिलाय की आपण सर्व जाती आजच नाही, 2014 नंतर देश स्वतंत्र झाला असं मला वाटतं, आणि त्यानंतर जातीपातीचं राजकारण चाललं आणि खाली नीच म्हणजे खाली एकदम नीच पातळीवरती राजकारण चालू आहे. म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये आता पहिलं आम्हाला वाटत होतं की विनायक दामोदर सावरकर आमचे आहेत, महात्मा गांधी आमचे आहेत, ज्योतिबा फुले आमचे आहेत, म्हणजे शाहू फुले आंबेडकर आमचे आहेत. पण आता प्रत्येकानं वाटून घेतले, म्हणजे हे आमचे आहेत, ते तुमचे आहेत, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी भांडण करून तुम्ही त्याचे वाटून घ्या. पण सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील, ज्या लोकांनी भारतासाठी बलिदान दिलेलं आहे, ते सर्व लोक आमच्यासाठी आहेत. त्यामुळे प्रत्येक भारताचा घटक म्हणजे जे जातीचे घटक असतील हे आमचे बांधव आहेत, आणि आम्ही त्या पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जाणार, प्रत्येकाला घेऊन जाणार आहे आम्ही सोबत. त्यामुळं मला वाटतं की साबाज बरोबर सगळे लोक आहेत, आणि 100% हा आमचा विजय 100% विजय निश्चित आहे आमचा. आणि आम्ही फक्त ह्याच्यावर नाही, आम्ही विकासाचं राजकारण करणार आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, आम्ही जे केलेली कामं दाखवू, आणि आम्ही जे करणार आहे ते पण कामं दाखवू. जर आमचं हे जर बघितलं तर आम्ही निवडणूक वचननामा सुद्धा जाहीर केलाय. आम्ही यामध्ये तुम्हाला सांगतो, मूलभूत सुविधा असतील, 24 तास सुविधा पाणी असेल, आरोग्य व स्वच्छता असेल, शिक्षण व युवक विकास असेल, महिला सक्षमीकरण असेल, रोजगार व आर्थिक विकास असेल, पर्यावरणाचा व हरित विकास असेल, आणि पारदर्शक व प्रशासन जनसंपर्क असेल, या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आणि आम्ही याला जसं आम्ही निवडणूक केलाय, आम्ही हा न्याय देण्याचा पण प्रयत्न करणार, आणि हा तसं धडपडाव नेतृत्व पण आहे. त्यामुळे तो 100% आमचा विजय आहे, आणि आम्ही विकासाच्या ह्याच्यावरच राजकारण करणार.